Hello students. For the poetry paper, there are three historical topics. One of them is Elizabethan poetry, metaphysical poetry, and the third one is romantic poetry. And today we are going to see about the Elizabethan poetry. Here, Elizabethan age was regarded as the great age in English literature. English literature flourished and witnessed its culmination during this age. म्हणजे इंग्रजी साहित्यामध्ये असे अनेक वेगवेगळे पिरियड्स पाडले जातात. म्हणजे त्या कालखंडामधील असणारी क्वीन किंवा किंग किंवा एखादा प्रसिद्ध लेखक यांच्या नावावरून त्या एजना नावं दिली जातात. त्यामधील असणारा पहिला इलिझाबेथन पोएट्री हा जो कालखंड आहे, द पिरियड ऑफ द इलिझाबेथन एज इज 1558 to 1603. That time Queen Elizabeth was ruling over the England. So the name of this period is given as a Elizabethan age. It was a great flourishing age of English literature. म्हणजे इंग्रजी साहित्यामधील असणारा हा एक चांगला कालखंड मानला जातो. Especially in the fields of drama and poetry. म्हणजे प्रामुख्यानं पोएट्री अँड ड्रामा हे दोन फॉर्म या कालखंडामध्ये फ्लरिश झालेले दिसतात. थॉमस किड, क्रिस्टोफर मार्लो अँड विलियम शेक्सपियर popularized the drama form. Hamlet, Romeo and Juliet, Dr. Faustus, and Macbeth ruled over the masses. Means these are the famous dramas written in the age of Queen Elizabeth. Here poetry also obtained popularity. So this period is also called as a nest of singing birds. And regarding drama, this age is called as golden period of the drama. म्हणजे या कालखंडाला ड्रामा बाबतीमध्ये गोल्डन पिरियड ऑफ द ड्रामा असं म्हटलं जातं. आणि पोएट्री बाबतीमध्ये द नेस्ट ऑफ सिंगिंग बर्ड्स असंही म्हटलं जातं. त्यामध्ये इट बिकम अ चीप फॉर्म ऑफ लिटरेचर. विलियम शेक्सपियर, एडमंड स्पेन्सर, फिलिप सिडने, वॉल्टर रिले, क्रिस्टोफर मार्लो are the important poets of Queen Elizabethan age. This age is also known as the age of Shakespeare. म्हणजे या एजला एज ऑफ शेक्सपियर असंही म्हटलं जातं. Then after this introduction, we are going to see the types of Elizabethan poetry. म्हणजे इलिझाबेथन पोएट्रीमध्ये कोणकोणते प्रकार तयार झाले ते आता आपण पाहणार आहोत. द फर्स्ट टाईप इज इलिझाबेथन लिरिक. इलिझाबेथन लिरिक. द इलिझाबेथन लिरिकल पोएट्री इज द ग्लोरी ऑफ द एज. म्हणजे इलिझाबेथन लिरिकल पोएट्री ही इलिझाबेथन एजचे असणारं वैभव आहे. इट प्रोड्यूस मेनी ब्युटिफुल लिरिक्स, स्वीट सॉंग्स were written and published during this period. म्हणजे सुंदर सॉंग्स आणि लिरिक्स या कालखंडामध्ये लिहिली गेली. सो द एज इज कॉल्ड द नेस्ट ऑफ सिंगिंग बर्ड्स. म्हणूनच या कालखंडाला काय म्हटलं जातं? द नेस्ट ऑफ सिंगिंग बर्ड्स असं म्हटलं जातं. लव वॉज द चीफ थीम ऑफ लिरिक्स which was expressed in various ways. One of the finest lyricists of the age was Sir Philip Sidney. म्हणजे सर फिलिप सिडने हा या कालखंडामधील लिरिक लिहिणारा एक प्रसिद्ध कवी मानला जातो. ही वॉज अ कोर्टियर, सोल्जर अँड अ पोएट. हिज फेमस बुक ऑफ सॉनेट्स इज कॉल्ड एस्ट्रोफिल अँड स्टेला. म्हणजे इट इज अ सॉनेट सिक्वेन्स. It is a sonnet sequence written by Sir Philip Sidney. He was also a soldier, courtier, and a poet,
म्हणजे त्याचबरोबर तो सोल्जर आहे, कोर्टियर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तो कवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. हिज पोएट्री नोन फॉर द प्लेन स्टाईल. मोस्ट ऑफ हिज पोएम्स आर शॉर्ट लिरिक्स. म्हणजे त्यांची जी काव्य आहेत ती प्रामुख्याने शॉर्ट लिरिक्समध्ये मोडली जातात. दे वर इन्स्पायर्ड बाय ॲक्च्युअल इव्हेंट्स. म्हणजे त्याच्यावरती प्रभाव हा ॲक्च्युअल इव्हेंट्स काय घडत आहेत त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. हिज लिरिक्स हॅव बीन थीम्स like love, loss, beauty, and time. Means love, loss, beauty, and time. These are the main themes of the lyrics of the Philip Sidney. Here, this is one of the famous form created in the age of Queen Elizabeth. Then, second type is sonnets, the Elizabethan sonnets. The Elizabethan sonnet made the Elizabethan poetry rich and vivid. म्हणजे या ठिकाणी सॉनेटमुळं इलिझाबेथन काव्य हे रिच बनलेलं दिसतं. द सॉनेट वॉज बॉर्न इन इटली. म्हणजे सॉनेट या फॉर्मचा जन्म इटली या ठिकाणी झाला. बट पेट्रार्च इंट्रोड्यूस सॉनेट्स इन इटली. इटलीमध्ये पेट्रार्चने सॉनेटची ओळख करून दिलेली. वॅट अँड सरे, these are the famous sonneteers, brought it to England. आणि वॅट आणि सरे या दोघांनी हा फॉर्म इंग्लंडमध्ये आणला. दे इंट्रोड्यूस सॉनेट्स टू इंग्लिश लिटरेचर. म्हणजे वॅट अँड सरे इंट्रोड्यूस द सॉनेट टू इंग्लिश लिटरेचर. द फेमस पोएट थॉमस वॅटसन मेड सम एक्सपेरिमेंट्स इन द सॉनेट फॉर्म. म्हणजे वॅटसन यांनी सॉनेट या फॉर्ममध्ये काही प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात. द सॉनेट्स वॉज रिटन इन 18 लाईन्स, 15 लाईन्स अँड ऑर 10 लाईन्स. म्हणजे सॉनेट हा फॉर्म 18 ओळीमध्ये किंवा 15 ओळीमध्ये किंवा 12 ओळीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न, म्हणजे असे वेगवेगळे प्रयोग थॉमस वॅटसन यांनी केलेले दिसतात. द राईम स्कीम डिपेंडेड ऑन द विश ऑफ द पोएट. आणि त्या सॉनेटची असणारी राईम स्कीमसुद्धा त्या कवीच्या मनावरती अवलंबून असे. ड्युरिंग द पिरियड ऑफ सिडने सॉनेट वॉज रिटन इन 14 लाईन्स. आणि देन इन द पिरियड ऑफ फिलिप सिडने दॅट सॉनेट फॉर्म वॉज रिटन इन 14 लाईन्स. म्हणजे सिडनेच्या कालखंडामध्ये सॉनेट हा फॉर्म फक्त 14 ओळीमध्ये लिहिला गेला. अँड इट वॉज रिटन इन आयॅम्बिक मीटर. आणि आयॅम्बिक मीटरमध्ये हा फॉर्म लिहिला गेला. मोस्ट ऑफ द सॉनेटियर्स फॉलोड इटालियन ऑर पेट्रार्चन मेथड. अनेक सॉनेटियर्स, काहींनी इटालियन सॉनेट्स तयार केलेले आहेत, तर काहींनी पेट्रार्चन सॉनेट या प्रकारामधील सॉनेट्स लिहिलेले आहेत. Petrarchan method separating lines into two groups. म्हणजे पेट्रार्चन सॉनेट्स जी लिहिली गेलेली आहेत त्या सॉनेटमध्ये त्या टोटल 14 लाईन्स आहेत. ह्या 14 लाईन्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. द फर्स्ट ग्रुप इज ऑक्टेव. द फर्स्ट ग्रुप इज कॉल्ड ॲक्टिव्ह हॅविंग 8 लाईन्स, की ज्याच्यामध्ये 8 ओळी असतात. अँड देन sested having 6 lines, means total 14 lines. But Shakespeare divided it into 3 groups. Parantu Shakespeare also wrote some sonnets, means near about 154 sonnets were written by William Shakespeare, and he divided the sonnet form into 3 groups. 3 groups means 4 lines in each group. Each group means स्टांजा. म्हणजे प्रत्येक स्टांजामध्ये 4 ओळी अशा 3 स्टांजास त्यांनी तयार केले. अँड द रिमेनिंग 2 लाईन्स आर कन्क्लुडिंग लाईन्स. आणि शेवटच्या 2 ओळी ह्या
शेक्सपियरियन सॉनेटमध्ये कन्क्लुडिंग लाईन्स मांडल्या जातात. He also introduced a final couplet of two lines. The rhyme scheme was varied. म्हणजे शेक्सपियरियन सॉनेटची असणारी राईम स्कीम ही वेगळी आपल्याला दिसून येते. सर फिलिप सिडने, एडमंड स्पेन्सर, विलियम शेक्सपियर आर द वेल नोन सॉनेटियर्स ऑफ द इलिझाबेथन एज. म्हणजे इलिझाबेथन एजमधील असणारे हे प्रसिद्ध लेखक आहेत. एडमंड स्पेन्सर, फिलिप सिडने अँड विलियम शेक्सपियर. Here we have seen two types of the Elizabethan poetry: Elizabethan lyric and Elizabethan sonnets. Now we will stop here. We will see the remaining types to the next lecture. Thank you.